रविवारी अन्वी मसाले यांच्याकडून आपल्याला काळं तिखट आलं होतं. जसं यांनी काळं तिखट बघितलं तसं 0 मिनिटात जाऊन चिकन घेऊन घरात आले. इथं 600 ग्राम चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि 1 चमचा अन्वीवाल्यांचा गरम मसाला घातला आणि या गरम मसाल्याचा असला घमघमाट येत होता. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट व्यवस्थित चिकनला लावून घेतली. आता वाटणासाठी एका कांद्याला चिरा देऊन भाजायला ठेवला. त्यानंतर थोडं सुकं खोबरं सुद्धा पाटीचा भाग पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घेतलं. कांदा सुद्धा वरून पूर्ण काळा आणि आतून मऊ होईपर्यंत भाजून घेतला. थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की तयार करून घेतलेलं वाटण घातलं. थोडंसं पाणी घालून मसाला 2 मिनिटं परतून घेतला. आणि खरं सांगायला गेलं तर आजच्या चिकनला रंग आणि चव जी येणार आहे ती फक्त आणि फक्त अन्वी मसाले यांच्या काळ्या तिखटामुळं. लगेच जाऊन स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर ऑर्डर करा. त्यातलं 2 चमचे काळं तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. तर चिकन घालून 2-3 मिनिटं मसाल्यासोबत परतून घ्या. सुरुवातीला पाणी न घालता असंच 2-3 मिनिटं परतून घ्या. चिकन व्यवस्थित 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. जास्त एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून शिजवून घ्या. तर मी थोडं थोडं पाणी घालून चिकन छान शिजवून घेतलं. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गरम गरम भाकरीसोबत एकदा खरंच ट्राय करा. चवीला असलं भन्नाट होतंय. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.